आपला तंदूर अजून पण पेटतोय। आपल्याकडे एक फोन आला होता, एक 15 मिनिटांमध्ये ग्राहक आपल्याकडे जेवायला येणार आहे, त्यांना लगेच जेवण पाहिजे, अजून तंदूर पेटतोय। तर हा 15 मिनिटांमध्ये येईल का नाही माहिती नाही। हे ऑमलेट परतायचं कसं याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो, नीट बघा हा व्हिडिओ। स्पेशल शाकाहारी थाळी तयार झालेली आहे। याच्यानंतर या 3 चिकन फ्रायच्या थाळ्या बाकी आहेत। नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आता मी हॉटेलमध्ये आहे, थोडं किरकोळ कामं वगैरे करण्यासाठी आलो होतो। साफसफाई वगैरे आहेच तो मुद्दा, पण दुसरा मुद्दा म्हणजे आपण जे लाइटिंग खराब झाली होती, काढली नव्हती, ती पण काढलेली आहे। ही आता शेड लावली होती, या इकडचा जो आता लाईट होता इथे तो काढला मी, खराब झाला होता, तो लावून बघितला आतमध्ये पण तो पूर्ण खराब झाला आहे। हा बल्ब जो खराब होता तो पण चेंज केला आहे। बाकीची आता हे 2 कालाहंडीचं काम झालेलं आहे, ते जे एंट्रान्सला बरोबर होते ते। अजून त्याचा ट्यूबलाईटचं काम आहे। ट्यूबलाईट आपण आणणार आहोत, याच्या चार्जिंगच्या आहेत त्या। आता चार्जिंगचे ट्यूबलाईट जे आणायचे आहेत, मी आता फोन केला होता परत एकदा, स्टॉक नाही आहे वरती आणि स्टॉक मागवला, आल्यानंतर देतो म्हणून सांगितलंय मला। ती जवळपास त्याच्या प्राईस वगैरे पण विचारली। चार्जिंगची ट्यूबलाईट 1 वर्ष वॉरंटी सकट 700 रुपयाला एक बसेल असा त्यांचा अंदाज आहे। आता ज्या दिवशी येतील त्या दिवशी प्राईस वगैरे मार्केट प्राईस त्यांची काय असेल त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो। मी म्हटलं एक 4 ते 5 लागणार आहे, थोडे प्राईस कमी करायला पाहिजेत, तर त्या दिवशी बिलं येतील, काय होईल तेवढं कमी करून देतो म्हणून सांगितलं आहे मला। 1 वर्ष वॉरंटी आहे, पण ती वॉटरप्रूफ 100% नाही आहे, त्याच्यामुळे मी ती एकतर आतमध्ये बोर्डच्या आतमध्ये दोन्ही बोर्डला लावू शकतो, बाहेर ओपन ती मी ट्यूबलाईट लावू शकत नाही। एकतर आपण असं करू शकतो की जी बाहेरची आपली जी भिंत आहे त्याच्यावरती ते ट्यूबलाईट 1-2 लावू शकतो मी। त्या व्यतिरिक्त त्या ट्यूबलाईट आतमध्ये इन हाऊस कामाला आहेत, आउटडोअरला त्या ट्यूबलाईट काही कामी नाही आहेत, कारण त्याच्यावरती पाऊस वगैरे पडला तर 100% त्या जळणार याची खात्री आहे। तर आता मी निघतोय घरी, त्याच्यानंतर बघू काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच। बाकी आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, 19 मे। 15 मेला माझा वाढदिवस आहे, बर्थडे होता, आणि आज 19 तारखेला आमचं लग्नाला 7 वर्ष कंप्लीट होत आहेत। तर सेलिब्रेशन वगैरे असं मोठं काही नाही आहे, कारण आहेत काहीतरी पर्सनल, प्रत्येक कारण असं यूट्यूबवरती किंवा सोशल करू शकत नाही, समजून घ्या। थोडं सेलिब्रेशन तर करणार नक्कीच, केक वगैरे आणणार, कट करणार वगैरे वगैरे। बाकी मागं ॲनिव्हर्सरी वगैरे व्हायची त्यावेळेला बाहेर जायचो आम्ही कुठेतरी फिरायला, काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचो, पण आता ते शक्य होत नाही आहेत। व्यवसाय आहे, वेळ कमी असतो, धावपळ खूप जास्त आहे, आणि काही फायनान्शियल कंडिशन अशी आहे सध्या की बऱ्याचशा गोष्टी स्वप्न आहेत असं म्हणा की ते कंप्लीट करायच्या मागे लागलो आहे। स्वप्न जसं की हॉटेल संदर्भात, स्वतःचं हॉटेल, स्वतःची जागा, त्याच्यासाठी खूप काही करावं लागणार आहे। त्याच्यामुळं आता सध्या जो माझा फोकस आहे तो आपल्या स्वप्नावरती आहे, आणि माझं महत्त्वाचं स्वप्न आहे हेच की स्वतःचं हॉटेल, स्वतःच्या जागेवरती स्वतःचं हॉटेल बनवायचं आहे मला। सेटअप आहे हॉटेलचा पूर्ण स्वतःचा, ती एक अचिव्हमेंट आहे। म्हणजे ह्या दिशेनं पहिली पायरी माझी पूर्ण झालेली आहे। म्हणजे जे आतमध्ये साहित्य लागतं हॉटेलसाठी, टेबल खुर्च्या, फॅन, फ्रीज, कूलर, हॉटकेस, भांडी सगळी, त्याच्यानंतर मांडणी टेबल, स्टोरेज टेबल, या रेंज वगैरे अशा ह्या सर्व गोष्टी आहेत। तर म्हणजे ते विकत घेतलेले आहे, स्वतःच्या आहेत। फक्त आता एक जागा पाहिजे, आणि त्या जागेवरती एक छानशी बिल्डिंग पाहिजे, बस, अजून काही नाही। फक्त हे स्वप्न लवकर पूर्ण होईल, कधी पूर्ण होईल काय माहिती नाही, पण होईल नक्कीच, कारण त्या दिशेनं वाट तर आहे, म्हणजे चालत तर आहे मी। बघू कधी पूर्ण होईल, तुम्हाला अपडेट मिळत राहतील, कारण तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघताय, आणि त्याच्यामुळे रोज होणारी प्रगती असेल किंवा काही फायनान्शियल अजून खराब प्रॉब्लेम होऊ शकतात, त्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळणारच, कारण तुम्ही माझा व्लॉग रोज बघताय। तर असेच रोज व्लॉग बघत जा, आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सकाळी हॉटेलमध्ये थोडीशी तयारी केल्यानंतर आम्ही आता आलो घरामध्ये, आणि आता पावसाचं वातावरण झालं होतं। हे जी पोती दिसत आहेत तुम्हाला, ते आहेत भुईमुगाच्या शेंगा भरलेली, स्लॅबवरती वाळत ठेवली होती। आता वातावरण बिघडले त्याच्यामुळे ती परत आणि भरून आपण जिन्यावरती ठेवलेली आहेत। ह्या बाजूला एवढं वातावरण जास्त नाही, पण गारगोटी भाग आहे इकडचा जो दिसतोय तो, हा गारगोटी भाग आहे। इकडे पाऊस एकदम गच्च झाला आहे, विजा पण होत आहेत, विजा वगैरे पडण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आपल्याकडे।
परवा मी ती बडगाव पाट्यावर पनीर आणि स्वीटची वाटी काल संध्याकाळी जो गेलो होतो तिकडे बघितलं मी, बरीचशी झाडं पडलेत आणि अशी मधनं झाड अशी वीज पडल्यानंतर कट झालेत. एवढं भयानक दृश्य होतं. विजा पडायचं प्रमाण भयानक वाढलं इकडे. 2-4 मागे जे पाऊस झाले त्यावेळी विजा भयानक पडल्यात. आता वरती आहे, मी तुम्हाला ॲक्च्युली वातावरण दाखवायला आलो होतो. हा घराशेजारी आपला जिओचा मोबाईल टावर आहे आणि हे वातावरण बघा कसं पावसाळी झालं एकदम ढगाळ. हा आमचा गोठा आहे जो बाहेर दिवसभर मसरा असतात इथे. ती शेती आता इथे मिरची होती ती काढली आता. तिकडे ती आंब्याची झाडं, इकडं हत्ती गावात आहे वैरणीसाठी आणि ते झाडाच्या पलीकडे आपला ऊस आहे. ही जी वाट दिसते ती पण आमच्या रानातनंच आहे. म्हणजे ती आता दिली आहे त्यांना. इकडे जी घरं दिसत आहेत तुम्हाला त्यांना जायला वाट नव्हती कुठूनच. तिकडून जी ह्या बाजूची जी घरं आहेत तिकडून वाट होती पायवाट, त्या लोकांनी वाट बंद केली. मग यांना दुसरीकडं वाट नव्हती. मग यांनी बरीचशी मला वाटतं 2-3 वर्ष झालं पाठीला आली होती इथून वाट देण्यासाठी. आता ही आमची शेती आहे सगळी, चुलत्यांची वगैरे सगळी मिळून आमची शेती आहे. तर त्यांना अडचण होती म्हणून त्यांना ही वाट दिली आपण. पण ही काही विकत नाही दिली त्यांना, ते आदला बदली केले. हे जेवढं त्यांना या वाटेच्या बदल्यात त्यांनी आम्हाला रान दिले, शेती दिली. कारण आत्ता शेती विकण्यात अर्थ नाही, शेती मिळवण्यामध्ये अर्थ आहे. शेती विकून काही फायदा नाही. पैसे काय आज आहे उद्या आहे. याला माप दिलेले असते त्यांनी जवळपास 10-12 लाख रुपये दिले असते 3 गुंठ्याला, मे बी 15 लाख रुपये. पण ते असेच उडाले असते. पण आपण शेती पाहिजे म्हणून सांगितलं, त्यांनी शेती दिली, त्याच्यामुळे त्यांना ही वाट दिली होती आपण. आंब जे परवा काढलेत त्याच्यात थोडे आंबे अजून काढायचे शिल्लक आहेत, ते बघू काढायचे आहेत. तर इथं मोगऱ्याची झाडं होती ती आमच्या घरातल्यांनी काढून टाकलेत. आसकाड खूप व्हायला होत होतं म्हणून. तिथं ते दिसतंय हे कढीपत्त्याचं झाड, ते त्याच्या शेजारी 2 मोगऱ्याची झाडं होती, ती सगळीच काढलीत. आम्ही नाही काढली, ती घरातल्याने म्हणजे आईवडिलांनी काढले. त्यांना ते आसकाड खूप वाटत होतं म्हणून. आणि इथे आहे ते आहे आपलं जास्वंद. जायचे आहेत 2 आहे झाडं. एक ते नवीन प्रकारचं आहे, जरा गुच्छेदार फुल होतं ते, आणि एक आपलं रेग्युलर सिंपल असं आहे ते. आता इथे ह्या पावसाळ्यात 2 लिंबूची झाडं लावायची आहेत आपल्याला. सीडलेस लिंबू लावायचे आहेत. तर बघा एकंदरीत गावाकडचं वातावरण पावसाळ्यात कसं होतं. अजून पावसाळा चालू नाही, चालू होणार. सध्या तरी असं वातावरण आहे, छानपैकी हिरवगार निसर्गरम्य वातावरण जे म्हणतात ते. पाऊस सुरुवात झाली. हा रात्री कुठेतरी भांडणं करून आलाय, पाय फोडून घेतलाय, बऱ्याच जागेला चावलंय, इथे पण चावलंय, आणि हा पाय मेन म्हणजे यानं फोडून घेतलाय पूर्ण. तर कुठे भांडणं करायला गेला होता काय माहिती. तर याला हळद तर लावली मी. आता अँटीसेप्टिक हेच आहे माझ्याकडे सध्या, याला उपचार हळद आहे, प्युअर आहे घरातली. कुठे गेलता रे? भयानक यानं चावून घेतलं असं वाटतं मला. इथं ऊन उठलेले आहेत, इथं हा या इथे दात उठले आहेत. कुठं महायुद्ध करायला गेलता का काय रे? हा आता हे मागच्या काही दिवसामध्ये तुम्हाला इकडचं ज्यावेळी व्हिडिओ बघितला असाल तुम्ही, तर पूर्ण वाळलेलं इथं फक्त तुम्हाला मुरुम दिसला असेल. आता हळूहळू गवत उगवायला चालू झालं आहे. आता पावसाळ्यामध्ये हा एक प्रॉब्लेम येते की बरंचसं गवत उगवतं. औषध फवारणी करून सुद्धा ते गवत मरत नाही. ते दोन्ही बोर्डच्या खाली ते उठलेलं आहे ऑलरेडी आता, आणि हे सगळीकडे भरायला चालू होईल पाऊस जसा पावसाळा चालू होईल तसं.
तर मित्रांनो, परवाच्या वादळामध्ये जे आपले ट्यूबलाईट वगैरे गेले होते ते मी बोर्डमधून काढले नव्हते, आज काढलेत. तर या आपल्या 4 पाईप होत्या त्या बोर्डमध्ये, जो जुना आहे तो. या 4च्या 4 टेस्ट करून बघितल्या, खराब झालेत. आणखीन या बोर्डमध्ये जे चिकन थाळीचा एक बोर्ड लावलेला आहे त्याच्यातली एक ट्यूबलाईट खराब झाली. ती एक ट्यूबलाईट आहे ती रिप्लेसमेंट होऊ शकते, वॉरंटीमध्ये आहे. ज्यांना आणून दिली त्याला मी फोन केला होता, देतो म्हणला आहे. बाकी आता याच्या जागी आपल्याला टाकायचे आहेत चार्जिंगच्या ट्यूबलाईट, पण त्या कधी अवेलेबल होतात काय माहिती. वन डे जेवण वगैरे झालेलं आहे. व्हिडिओ शक्यतो झालेले नाही आहेत कारण लाईट गेली होती आणि त्याच्यामध्ये मसाला घरातून करून आणले आज. आणि परत आपण बाकीचं सगळं सेटअप वगैरे लावून रेडी आहोत. आपला तंदूर अजून पण पेटतोय. आपल्याकडे एक फोन आला होता, एक 15 मिनिटामध्ये ग्राहक आपल्याकडे जेवायला येणार आहे, त्यांना लगेच जेवण पाहिजे. अजून तंदूर पेटतोय. तर हा 15 मिनिटामध्ये येईल का नाही माहिती नाही, पण बघू, प्रयत्न करू याच्यामध्ये रोटी मारण्याचा. या बाजूला रोटी मारावी लागेल, ते पण आता याला वारं जे जातं आहे ते बंद करून रोटी म्हणजे थोडीशी आग कंट्रोलमध्ये आणून मगच रोटी मारावी लागेल. ही आता चिकन फ्रायची थाळी आपली तयार झालेली आहे. रोटी लावल्यानंतर ही थाळी पिकअप होईल. त्यानंतर 2 शाकाहारी थाळी आणि 1 चिकनची थाळी ऑर्डर आले. ही चिकन मसाल्याची एक ऑर्डर तयार झाली. या ताटाला कडक रोटी पाहिजे होती आणि एक रोटी पाहिजे म्हणून सांगितलं होतं ग्राहकाने, त्याच्यामुळे ताटाचा पिकअप होईल. तर मित्रांनो, आता आपल्याला ऑमलेटची एक ऑर्डर आलेली आहे. आता हा व्हिडिओ करतोय याच्यासाठी की आपण जर घरी फ्रायपॅनमध्ये, कढईमध्ये, ज्याला पकडायला दांडा वगैरे असतो अशा कढईमध्ये जर ऑमलेट बनवत असो आणि ते पलटायला आपल्याला जर अवघड होत असेल, जमत नसेल, तर त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, ती तुम्हाला मी आता दाखवतो या व्हिडिओमध्ये. आता हे ऑमलेट आपलं शिजल्यानंतर त्याच्यावरती त्या मापाची एक प्लेट ठेवायची आणि ह्या प्रकारे प्लेट धरून फ्रायपॅन फक्त उलटी करायची. ती जी ऑमलेट आहे ते प्लेटमध्ये येतं आणि अशा प्रकारे स्मूथली आपण ते परत पॅनमध्ये सोडून द्यायचं. राहिलेली बाजू पण भाजून घ्यायची. तर हे ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. पार्सल आहे, हे पार्सल पोचवायचं आहे आपल्याला आणि याच्याबरोबर 4 चिकन थाळ्या येतात. हे पार्सल जाणार आहे, आपला जो मेंबर आहे तो घेऊन जाईल. त्याच्याकडे आता ते पॅकिंग सगळे थाळ्या वगैरे करून देणार आहोत. त्यानंतर आपल्याकडं चिकन मसाला 2 थाळीची ऑर्डर आहे. ताटं तयार झालेत. तर मित्रांनो, आपल्याला आता ही शाकाहारीची थाळी एक तयार झाली आणि याच्यानंतर आपल्याला 3 चिकन फ्रायची ऑर्डर पण आहे, ती ताटातून पूर्ण व्हायची आहेत. तर ही त्यांची चिकन फ्रायची 3 ताटं पण तयार झालेत. ही पण पिकअप होतील. याच्या 2 ताटाला पराठा पाहिजे होता. तर मंडळी, रात्रीची 12:15 वाजले. आता क्लोजिंग वगैरे आवरलेली आहे. बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ केलेले आहेत. आपल्याला शेवटचा टेबल जो गेला तो 11:15 वाजता गेला, त्याच्यानंतर लाईट्स बंद केल्यात. आज ग्राहक सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी होतं. मध्यंतरी 9-9:15च्या दरम्यान एक गॅप पडला, किरकोळ झालं. त्याच्यानंतर परत आणि आपल्याकडे आज बुकिंग एक होती संध्याकाळी शेवटला 10-10:30 वाजता काहीतरी एक बुकिंग होती 20 ताटांची. त्यांची व्हिडिओ शक्यतो मला करायला जमले नाहीत कारण त्यावेळेला मला 2-3 टेबल अजून लागले होते. बाकी सर्विस वगैरे झाली व्यवस्थित. जेवण आवडलं, फीडबॅक वगैरे घेतले बऱ्याच जणांचे, जेवण छान झालं बोलले. आता हे थोडंफार मेस आहे, अजून पण ही साफसफाई करायला चालू आहे, क्लोजिंग करायला चालूच आहे. किचनचं आवरायला चालू आहे, त्याच्यानंतर इकडचं बाहेरचं आवरलं जाईल. आज मटण ताटाची बुकिंग होती, बरोबर त्यांनी मला 7:15 वाजता ऑर्डर दिली होती. त्याच्यानंतर परिषदेत मटणासाठी ग्राहक आले, पण ती ऑर्डर असल्यामुळे त्यांना नाही म्हणून सांगितलं. पण त्याऐवजी त्यांनी चिकन हा पर्याय निवडला. चिकनची ताटं गेली त्यांची, असं नाही की कोणी परत गेलं त्याच्यासाठी. बाकी त्यांचा झाला उशीर थोडाफार. त्यांनी मला सुरुवातीला 10 सांगितली होती टायमिंग, त्याच्यानंतर 10:30 वाजता आले ते. जेवण वगैरे त्यानंतर गडबड झाली थोडीफार. त्यावेळी 3-4 टेबल होते दुसरे आणि ते परत तो एक ग्रुप आला, त्याच्यामुळे थोडी गडबड उडाली. पण झाली सर्व्हिस वगैरे, सगळं व्यवस्थित झालं. पण व्हिडिओ करता आले नाहीत, बाकी सगळं व्यवस्थित झालं. आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.